नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्याला बातमी कळालेली आहे की टी एक्झाम सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये होणार आहे। तर आपण सतत टीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घेऊन येतो। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज पाहूया आपण टीचे जे इंग्लिशचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आज आपण पाहणार आहोत। पहिला क्वेश्चन दिलेला आहे बघा, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स। पहिला क्वेश्चन दिलेला आहे, इंग्लंड इज डॅश आइसलँड सराउंडेड बाय अ डॅश इंग्लिश चॅनल। पहिला पर्याय दिलेला आहे द, दुसरा दिला आहे ए आणि द, तिसरा दिला आहे ॲन आणि द आणि फोर्थ इज ॲन अँड ए। योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय असेल ते सांगायचं आहे तुम्हाला। तर बघा, इंग्लंड इज ॲन आइसलँड सराउंडेड बाय द इंग्लिश चॅनल हे याचं योग्य उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। फाइंड आउट द वर्ड विथ द करेक्ट स्पेलिंग। 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधला तुम्हाला करेक्ट स्पेलिंग कोणता वाटतो त्याचं आन्सर तुम्हाला सांगायचं आहे। कमेंट बॉक्समध्ये लवकर रिप्लाय करायचं आहे। काय असू शकेल? मिसलेनियसचं योग्य स्पेलिंग कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर याचं योग्य पर्याय आहे फर्स्ट। चला पाहूया पुढचा प्रश्न। नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड। कोणता अंडरलाइन वर्ड केलेला आहे? ॲक्सिडेंट। याचं तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं आहे। प्रोनाउन, कंजक्शन, ॲडजेक्टिव्ह किंवा इंटरजेक्शन काय असेल याचं योग्य उत्तर सांगायचं तुम्हाला। काय असेल याचं योग्य उत्तर असेल इंटरजेक्शन। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्रोनाउन। डॅश हॅड नो फायनरी एक्सपेक्ट हर वेडिंग रिंग। पहिला प्रश्न दिला आहे ही, ऑप्शन दिला आहे ही, दुसरा आहे दे, तिसरा आहे वी किंवा चौथा आहे शी। तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता। तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे यापैकी। काय असेल याचं योग्य पर्याय? तर याचं योग्य उत्तर आहे शी। ओके, ऑप्शन नंबर 4। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन सेंटेन्स। क्वेश्चन दिले आहे, स्पेशलिस्ट इन अ डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम। काय म्हणतात त्या स्पेशलिस्टला? नर्वस सिस्टीमच्या न्यूरोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, डर्मॅटोलॉजिस्ट, किंवा गायनेकोलॉजी। योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। काय असेल याचा योग्य पर्याय? तर याचं योग्य उत्तर आहे न्यूरोलॉजिस्ट। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। 6 क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन। दिले द सोल वॉज लाईक अ स्टार्ट अँड ड्वेल्ट अपार्ट। काय? अँथिसिस, मेटाफोर, सिमिली किंवा पर्सोनिफिकेशन काय असू शकेल? फिगर ऑफ स्पीच तुम्हाला निवडायचं आहे। काय असेल? तर याचं योग्य उत्तर काय? सिमिली। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर। फर्स्ट दिले नो सूनर डिड, सेकंड दिले द टीचर एंटर, थर्ड दिले द क्लास द चिल्ड्रन अँड फोर्थ दिला स्टॉप्ड शाउटिंग। चला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। लवकरात लवकर कमेंट करा। कोणत्या सेंटेन्समध्ये एरर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर याचा योग्य उत्तर आहे नो सूनर डिड। ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न। नेम द अंडरलाइन क्लाउज इन द गिवन सेंटेन्स। वी रिअलाइज द कंडिशन इन विच वी आर लिव्हिंग इन ऑल दिस डेज। कोणता आहे? फर्स्ट दिले नाउन क्लोज,
सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह क्लाउज, ॲडव्हर्ब क्लाउज ऑफ मॅनर अँड फोर्थ इज ॲडव्हर्ब क्लाउज ऑफ प्लेस. काय असू शकतं? तर याचं योग्य उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लाउज. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द आर्मी डॅश डॅश कॉल टू कॅरी डॅश डॅश रेस्क्यू ऑपरेशन. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे हॅव बीन ऑब्लिक आउट, सेकंड हॅज बीन या आउट, थर्ड आर इन, फोर्थ इज आर बेइंग ओव्हर. योग्य उत्तर आहे हॅज बीन आणि आउट. चला पाहूया पुढचा क्वेश्चन. चूज द वन विच इन द नियरेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. इन द सेंटेन्स द पॅरेट वॉज नॉट डिनाईड द जॉयज ऑफ आर्बोरियल लाईफ. तुम्हाला योग्य उत्तर सांगायचं याचं. First is living in desert, second is living on the sea, third is living on trees and fourth is living in sky. काय उत्तर याचं? लिव्हिंग ऑन ट्रीज हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. The young one of the deer in called. The young one of the deer is called काय? First is called, second is fawn, third is cub and fourth is whelp. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे फॉन. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select anatomy of bleak. First is bright, second is confusion, third is uncertain and fourth is grim. योग्य पर्याय निवडायचे आहे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे ब्राईट. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स. ग्रामॅटिकली करेक्ट. फर्स्ट इज व्हेन आय रीच्ड द स्टेशन. फर्स्ट पर्याय इज द ट्रेन वॉज गोन, सेकंड इज द ट्रेन हॅड गोन, थर्ड इज द ट्रेन हॅज गोन अँड फोर्थ इज द ट्रेन वेंट. तर याचं योग्य उत्तर आहे द ट्रेन हॅड गोन. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. फर्स्ट इज नायदर ऑफ द टू ब्रदर्स आर शुअर टू पास, सेकंड इज नायदर ऑफ द टू ब्रदर्स वेअर शुअर टू पास, थर्ड इज नायदर ऑफ द टू ब्रदर्स इज शुअर टू पास अँड फोर्थ इज नायदर ऑफ द टू ब्रदर्स शुअर टू पास. काय येणार आहे योग्य उत्तर? आर येणार आहे, वेअर येणार आहे, इज येणार आहे या शुअर येणार आहे. लवकर लवकर सांगायचं आहे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नायदर ऑफ द टू ब्रदर्स इज शुअर टू पास. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट दिलेले माय हाऊस रूफ इज लिकिंग, सेकंड इज द रूफ ऑफ माय हाऊस इज लिकिंग अँड थर्ड इज माय हाऊस इज आउट ऑफ रिपेअर्स. या तीनपैकी कोणतं करेक्ट आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट इज ओनली ए इज करेक्ट, second is only B is correct, third is only A and B is correct and fourth is both B and C are correct. तर याचं योग्य उत्तर काय? ओनली बी इज करेक्ट. काय बी ऑप्शन? द रूफ ऑफ माय हाऊस इज लिकिंग. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. Pick out the most effective word to fill in the blanks to make the sentence meaningfully complete. The unruly behavior of the student that their teacher.
4 पर्याय दिले. टेम्पर्ड, क्लॅश, ॲग्री, इन्सेन्स्ड. काय असेल योग्य उत्तर निवडायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर काय, इनसेन्स्ड. ओके, 4th पर्याय इज करेक्ट. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द टीचर ऑर्डर्ड कमल टू लिव्ह द रूम अँड डॅश हिम टू रिटर्न. फर्स्ट पर्याय दिला स्टॉप, सेकंड रिफ्यूज, थर्ड इज फॉर ए बेड, फोर्थ इज चॅलेंज. काय असेल योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. स्पेलिंग कोणत्या वर्डचं योग्य आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की कोणत्या वर्डचं स्पेलिंग योग्य आहे. तर याचं योग्य स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर 2. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. दिलेला आहे ही निग्लेक्ट्स अटेंडिंग डॅश चर्च दो द चर्च इज ओनली फ्यू यार्ड्स फ्रॉम हिज हाऊस. फर्स्टमध्ये दिलेलं आहे नो आर्टिकल किंवा द, सेकंडमध्ये दिले द, थर्डमध्ये दिले द नो आर्टिकल आणि फोर्थमध्ये दिले ए आणि द. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. फर्स्टमध्ये काय, फर्स्ट आन्सर इज करेक्ट, नो आर्टिकल, आणि सेकंडमध्ये काय द चर्च. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. काय, द मॅन ऑफ ऑनर अदर्स डॅश हिज कन्व्हिक्शन्स इवन इफ अदर्स जिअर डॅश हिम. फर्स्ट दिलेला ऑप्शन अपॉन, बाय, सेकंड विथ, ऑन, थर्ड ॲट आणि फोर्थ टू ॲट. योग्य पर्याय निवडायचं आहे तुम्हाला. फोर्थ पर्याय इज करेक्ट. फोर्थ पर्याय इज करेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.